नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दुष्यंत सुर्वे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं अगदी दिलसे स्वागत करतो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर आजच्या लेक्चरचा आपला टॉपिक असणार आहे भारताच्या घटनेची निर्मिती. बघा, तर भारतासाठी घटना समिती असावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली? तर ते बघा, 1934मध्ये भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे अग्रणी एम.एन. रॉय यांनी सर्वप्रथम घटना समितीची संकल्पना मांडली. ओके, मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणी भारतासाठी घटना समितीची संकल्पना मांडली? तर तुमचं उत्तर यायला पाहिजे एम.एन. रॉय. ओके, आणि ते साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट चळवळीचे नेते होते. पुढे बघा, 1935 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय घटनेच्या निर्मितीसाठी अधिकृतपणे घटना समितीची मागणी केली. ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय घटनेच्या निर्मितीसाठी अधिकृतपणे घटना समितीची मागणी कधी केली? तर 1935मध्ये. पुढे बघा, 1938 जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या घटना समितीद्वारे कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय तयार करण्यात यावी अशी मागणी केली. ओके, पुढे बघा, 1940 लिन लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने तत्वतः मान्य केले की भारताची घटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. ओके, या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, या तुम्हाला पाठच करावं लागणार आहेत. पुढे बघा, 1942मध्ये क्रिप्स प्रस्ताव भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी बनवावी हे तत्व मान्य केले. पुढे बघूयात, मे 1946 कॅबिनेट मिशन, याला त्रिमंत्री योजना असं देखील म्हटलं जातं. यामध्ये 3 सदस्य होते, पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर. तर या संविधान सभेची निर्मितीची तरतूद. ओके, तर मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या मिशनद्वारे संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली? तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या तुम्हाला ऑप्शन येतील. त्या ठिकाणी तुम्ही कॅबिनेट मिशन वा त्रिमंत्री योजना हा पर्याय निवडायचा. ओके, क्विक रिवाईज करूयात एकदा. बघा, 1934 भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे अग्रणी एम.एन. रॉय यांनी सर्वप्रथम घटना समितीची संकल्पना मांडली. 1935 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय घटनेच्या निर्मितीसाठी अधिकृतपणे घटना समितीची मागणी केली. 1938 जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या घटना समितीद्वारे कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय तयार करण्यात यावी. 1940 लॉर्ड लिन लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने तत्वतः मान्य केले की भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. 1942 क्रिप्स प्रस्ताव भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी बनवावी हे तत्व मान्य केले. आणि मे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधानाच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. तर या कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना असं देखील म्हटलं जायचं. त्यामध्ये पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे सदस्य होते. ओके, पुढे जाऊयात. बघा, घटना समितीची रचना बघा आता. बघा, कॅबिनेट मिशन योजनेने ठरविल्याप्रमाणे नोव्हेंबर 1946मध्ये घटना समितीची स्थापना झाली. ओके, घटना समितीची स्थापना कधी झाली? तर नोव्हेंबर 1946. पुढे बघा, घटना समितीत एकूण सदस्य 389 असतील. त्यापैकी 296 ब्रिटिश प्रांतांसाठी, म्हणजे त्यापैकी 292 ब्रिटिश प्रांतांसाठी, त्यांची संख्या एकूण 11 होती. आणि 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून. तर ते 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत कुठले होते? तर दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ओके, आणि 93 सदस्य हे संस्थानांसाठी होते. ओके, बघा एकदा, कॅबिनेट मिशन योजनेने ठरविल्याप्रमाणे नोव्हेंबर 1946ला घटना समितीची स्थापना झाली. घटना समितीत एकूण 389 सदस्य असणार होते. त्यापैकी 296 हे ब्रिटिश प्रांतांसाठी,
पैकी 292 ब्रिटिश प्रांतांसाठी त्यांची संख्या 11 होती. 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत कोणते कोणते होते तर दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान आणि 93 सदस्य हे संस्थानांसाठी असणार होते. ओके. आणि प्रमाण कसं ठेवलं होतं तर साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. ओके. इथे पण प्रश्न फ्रेम होऊ शकतो की घटना समितीचं प्रमाण कसं ठरवण्यात आलं होतं तर साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. ओके. पुढे बघा, ब्रिटिश प्रांतांच्या जागा मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण या 3 प्रमुख गटांत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जाणार होत्या. ओके. 3 गट कोणते कोणते होते तर मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. पुढे बघा, घटना समितीच्या सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील आणि हे सदस्य 1935च्या कायद्यान्वये स्थापित प्रांतिक कायदेमंडळांच्या सदस्यांद्वारे निवडून दिले जातील. प्रत्येक समुदायाचे प्रतिनिधी त्या समुदायाच्या सदस्याद्वारे निवडून द्यावायचे होते. ओके. तर म्हणजे बघा, ही घटना समितीतील हे जे सदस्य होते तर ते प्रत्यक्ष प्रौढ निवडणुकीद्वारे निवडले जाणार नव्हते, तर ते अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वाने निवडले जाणार होते, जे की 1935च्या कायद्यान्वये स्थापित झालेल्या कायदेमंडळाच्या सदस्यांद्वारे निवडून दिले जाणार होते. आणि या ठिकाणी एक आणखी गोष्ट आहे की प्रत्येक समुदायाचा प्रतिनिधी हा त्याच समुदायाच्या सदस्याद्वारे निवडून दिला जाणार होता. ओके. पुढे बघा, संस्थानांचे प्रतिनिधी संस्थानांच्या प्रमुखाद्वारे नामनिर्देशित करावायचे होते. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा, नामनिर्देशित. आता हे बाकीचे अप्रत्यक्ष का असणार पण ते निवडून दिले जाणार होते. मात्र संस्थानांचे जे सदस्य होते तर या ठिकाणी निवडणुकीचं तत्व नव्हतं, तर ते संस्थानांचे जे प्रमुख असणार होते तर ते नामनिर्देशित करणार होते. ओके. पुढे बघा, आता निवडणुका कधी पार पडल्या बघा. ब्रिटिश प्रांतांसाठी म्हणजे 296 ज्या जागा होत्या, 292 ब्रिटिश प्रांतांसाठी आणि 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतांसाठी एकूण 296 जागांसाठी जुलै-ऑगस्ट 1947 मध्ये निवडणुका पार पडल्या. तर यापैकी 208 जागा काँग्रेसने, 73 जागा मुस्लिम लीगने आणि 8 जागा अपक्षांनी जिंकल्या. बघा, ब्रिटिश प्रांतांसाठी म्हणजे 296 जागांसाठी जुलै-ऑगस्ट 1947 मध्ये निवडणुका पार पाडल्या. तर यामध्ये काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या, तर अपक्षांना 8 जागा मिळाल्या. बघा, शीख बिगर काँग्रेस, युनियनिस्ट पक्ष, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी व कम्युनिस्ट पार्टी यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली. आणि या एकूण जागांमध्ये महिला किती होत्या तर 15 महिला निवडून आल्या. एकूण जागांमध्ये किती 15. यांची तुम्हाला नावे हवी असतील तर तुम्ही गुगलमध्ये येऊन शोधून तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. बघा, एकूण जागांपैकी किती जागा महिलांना होत्या तर 15 जागा महिलांना मिळाल्या. आणि संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याने संस्थानांच्या 93 जागा रिकाम्याच राहिल्या. आणि महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना वगळता तत्कालीन सर्व महत्त्वाच्या व्यक्ती घटना समितीत होत्या. बघा, लास्टचा पॉईंट बघा, या ठिकाणी क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी तत्कालीन कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती ह्या घटना समितीत नव्हत्या. तर ओके, घटना समितीत होतो वगळता. ओके, हां, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना आणि आणखीन 1-2 पर्याय दिलेले असते तर तुम्हाला हे 2 पर्याय निवडावे लागतील, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना. ओके. क्विक रिवाईज करूयात एकदा. घटना समितीची रचना बघा. कॅबिनेट मिशन योजनेने ठरविल्याप्रमाणे नोव्हेंबर 1946ला घटना समितीची स्थापना झाली. घटना समितीत एकूण 389 सदस्य असतील. पैकी 292 ब्रिटिश प्रांतांसाठी, त्या प्रांतांची संख्या 11 होती. 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून, ते 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत कुठले होते तर दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान आणि 93 जागा या संस्थानांसाठी असणार होत्या. साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. ब्रिटिश प्रांतांच्या जागा मुस्लिम, शीख व सर्वसाधारण या 3 प्रमुख गटांत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जाणार होत्या. घटना समितीच्या सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील.
हे सदस्य 1935च्या कायद्यान्वये स्थापित प्रांतिक कायदेमंडळांच्या सदस्यांद्वारे निवडून दिले जाणार होते आणि प्रत्येक समुदायाचे प्रतिनिधी त्या समुदायाच्या सदस्याद्वारे निवडून द्यावायचे होते. पुढे बघा, संस्थांचे प्रतिनिधी संस्थानांच्या प्रमुखाने नामनिर्देशित करावायचे होते. म्हणजे या ठिकाणी निवडणुकीचे तत्व यांना लागू नव्हतं. पुढे बघा, निवडणुका. ब्रिटिश प्रांतांसाठी 296 जागांसाठी जुलै-ऑगस्ट 1947 निवडणुका पार पडल्या. पैकी काँग्रेसला 208, मुस्लिम लीगला 73 तर अपक्ष 8 जागा निवडून आल्या. शीख म्हणजे बिगर काँग्रेस, युनियनिस्ट पक्ष, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी व कम्युनिस्ट पार्टी यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली. एकूण जागांपैकी 15 जागा महिलांना मिळाल्या आणि संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याने संस्थानिकांच्या 93 जागा रिकाम्याच राहिल्या आणि महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना वगळता तत्कालीन सर्व महत्त्वाच्या व्यक्ती घटना समितीत होत्या. ओके, पुढे जाऊयात. पुढे बघा, घटना समितीचं कामकाज बघूयात आता. बघा, घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला संविधान सभागृह म्हणजे सध्याचा सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस मध्ये पार पडली. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानचा आग्रह धरत बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या बैठकीला केवळ 211 सदस्य उपस्थित होते. ओके, बघा, म्हणजे पहिली बैठक, घटना समितीची पहिली बैठक कधी भरली तर 9 डिसेंबर 1946ला संविधान सभागृहात भरली. हे संविधान सभागृह म्हणजेच सध्याचा आपला सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस. आणि या पहिल्या बैठकीमध्ये मुस्लिम लीगने या बैठकीवरती बहिष्कार टाकला. त्यामुळे या बैठकीला एकूण सदस्य किती उपस्थित होते तर 211. ओके, पुढे बघा, फ्रान्समधील प्रथेचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरतं अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ओके, या ठिकाणी क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणाची घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्या ठिकाणी वेगवेगळे पर्याय असतील तर तुम्ही सच्चिदानंद सिन्हा हा पर्याय निवडायचा. पुढे बघा, आणि त्यांनी प्रथम USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांकडून आलेल्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले. राज्यसेवेला हा प्रश्न विचारला आहे यावरती की घटना समितीमध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या देशांचे सदिच्छा संदेश वाचन करण्यात आले तर USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया. पुढे बघा, पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर HC मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ओके, 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. 11 डिसेंबर 1946. ओके, उद्दिष्टांचा ठराव बघा आता. सर BN राव यांनी घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले. ओके, इथं पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणाला घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले तर सर BN राव हे घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते. ओके, पुढे बघा, उद्दिष्टांचा ठराव. 13 डिसेंबर 1946 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि याच उद्दिष्टांच्या ठरावावरून आपल्या ओके, एक मिनिट बघा. 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला. यात घटनात्मक संरचनेचे तत्वज्ञान व मूलतत्वे होती आणि 22 जानेवारी 1946ला घटना समितीने हा ठराव एकमताने स्वीकार केला आणि आपल्या घटनेचा जो सध्याचा सरनामा आहे तो याच उद्दिष्टांच्या ठरावावरून घेण्यात आलेला आहे. ओके, बघा, क्विक रिवाइज करूयात एकदा. घटना समितीचे कामकाज बघा. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला संविधान सभागृह म्हणजे सध्याचं सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंटमध्ये पार पडली. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानचा आग्रह धरत या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या बैठकीला केवळ 211 सदस्य उपस्थित होते. फ्रान्समधील प्रथेचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर एच.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बघा, अध्यक्ष कधी झाले ते 11 डिसेंबर 1946. सर B.N. राव यांना घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले. आणि उद्दिष्टांचा ठराव पुढे बघा. 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला. यात घटनात्मक संरचनेचे तत्वज्ञान व मूलतत्वे होती. आणि 22 जानेवारी 1947ला घटना समितीने हा ठराव एकमताने स्वीकार केला. आपल्या घटनेचा जो सरनामा आहे तो याच उद्दिष्टांच्या ठरावावरून तयार करण्यात आलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. बघा, स्वातंत्र्याच्या कायद्याने घटना समितीत घडून आलेले बदल बघूयात आता. बघा, 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानांच्या प्रतिनिधींनी घटना समितीत प्रवेश केला. ओके, तर ते 6 संस्थाने कुठले कुठली होती बघा. बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाळा, रेवा आणि उदयपूर. ही 6 नावं लक्षात ठेवा. बघा, 28 एप्रिल 1947ला या 6 संस्थानांनी घटना समितीमध्ये प्रवेश केला. ती 6 संस्थानं कोणती कोणती होती? बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाळा, रेवा आणि उदयपूर. पुढे 3 जून 1947च्या माउंटबॅटन योजनेनंतर जवळपास उर्वरित सर्व संस्थानांच्या प्रतिनिधींनी व भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी देखील घटना समितीमध्ये प्रवेश केला. ओके, आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947नुसार घटना समितीत पुढील 3 बदल करण्यात आलेत. आता हे 3 बदल महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. बघा, पहिला बदल कुठला आहे? तर घटना समितीला पूर्ण सार्वभौम बनविण्यात आले. ओके, पहिला बदल कुठला? तर घटना समितीला पूर्ण सार्वभौम बनवण्यात आले. दुसरा, घटना समितीला कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला. आणि घटना निर्मिती संबंधी ज्यावेळेस बैठक भरत असे त्यावेळेस तिचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद असत, तर कायदेमंडळ म्हणून ज्यावेळेस ही समिती भरत असे तर त्यावेळेस G.V. मावळणकर हे अध्यक्ष असत. ओके, हा पॉईंट लक्षात आहे. आयोग प्रश्न विचारताना काय करतं? हे उलटं करतं की घटना निर्मिती संबंधी बैठकीच्या वेळेस G.V. माळवणकर आणि कायदेमंडळ म्हणून कार्य करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर त्या ठिकाणी तो पर्याय चुकीचा ठेवायचा तुम्ही. बरोबर पर्याय काय असणार? तर घटना निर्मिती संबंधी ज्या वेळेस बैठक भरेल त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असतील, तर कायदेमंडळ म्हणून ज्या वेळेस कार्य करण्याची वेळ येईल त्यावेळेस G.V. मावळणकर हे अध्यक्ष असतील. ओके, आणि या घटना समितीची ही जी दोन्ही कामे होती ती 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे राज्यघटना बनविण्याचे काम संपेपर्यंत चालू होते. ओके, पुढे बघूयात. पाकिस्तानचा भाग बनलेल्या प्रदेशातील मुस्लिम लीगचे सदस्य घटना समितीतून बाहेर पडले. पाकिस्तानचा भाग कोणते बनले होते? तर पश्चिम पंजाब, पूर्व बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, बलुचिस्तान आणि आसाममधील सिल्लेट जिल्हा. त्यामुळे ही सदस्य संख्या आता 389 वरून काय झाली? 299 पर्यंत आली. आणि यामध्ये ब्रिटिश प्रांत जे 296 होते त्यावरून ते 229 वर आले आणि संस्थानांचे प्रतिनिधी 93 वरून 70 इथपर्यंत आले. ओके, आणि ओके बघा, आता पाकिस्तानचा भाग बनलेला प्रदेशातील मुस्लिम लीगचे सदस्य घटना समितीतून बाहेर पडले. त्यामुळे ही सदस्य संख्या 389 वरून काय झाली? 299 इतकी कमी झाली. यापैकी पूर्वीचे जे 296 ब्रिटिश प्रांतांचे सदस्य होते ते 296 वरून 229 वरती आले, तर संस्थानांचे प्रतिनिधी 93 वरून 70 वर आले. ओके, आणि प्रांतांपैकी सर्वाधिक सदस्य हे संयुक्त प्रांताचे होते 55, त्यानंतर मद्रासचे होते 49, त्यानंतर बिहारचे होते 36 आणि बॉम्बेचे किती होते? 21. आणि संस्थानांपैकी सर्वाधिक म्हैसूरचे आणि त्रावणकोरचे किती होते? 6. सर्व लक्षात ठेवायची गरज नाही, एवढे 4, 5, 6 फक्त लक्षात ठेवा. यावरून तुम्हाला क्वेश्चन तुमचा टॅकल होईल. बघा, एकदा क्विक रिवाइज करूयात. स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये घडून आलेले बदल बघा. 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानांच्या प्रतिनिधींनी घटना समितीत प्रवेश केला. हे
6 संस्थाने कुठले कुठले होते तर बघा, बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाळा, रेवा व उदयपूर. पुढे बघा, 3 जून 1947च्या माउंटबॅटन योजनेनंतर जवळपास उर्वरित सर्व संस्थानांच्या प्रतिनिधींनी व भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी घटना समितीत प्रवेश केला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार घटना समितीत पुढील 3 बदल करण्यात आले. घटना समितीला पूर्ण सार्वभौम बनविण्यात आले. घटना समितीला कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला. घटना समिती ज्या वेळेस घटना निर्मिती संबंधी तिची बैठक होत असे त्यावेळेस तिचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भूषवित असत, तर कायदेमंडळ म्हणून ज्यावेळेस ती भरत असे त्यावेळेस तिचे अध्यक्षपद हे जी. व्ही. माळवणकर हे भूषवित असत. आणि तिसरा बदल काय होता तर पाकिस्तानचा भाग बनलेल्या प्रदेशातील मुस्लिम लीगचे जे सदस्य होते ते घटना समितीतून बाहेर पडले. त्यामुळे सदस्य संख्या 389 वरून 299 झाली. यामध्ये ब्रिटिश प्रांत 296 वरून 229 वर, तर संस्थानांचे प्रतिनिधी 93 वरून 70 वर आले. आणि प्रांतांमध्ये सर्वाधिक सदस्य संयुक्त प्रांतांचे होते 55, मद्रासचे 49, बिहार 36, बॉम्बे 21, तर संस्थानांमध्ये सर्वाधिक होते म्हैसूरचे 7 आणि त्रावणकोरचे 6. ओके, पुढे जाऊयात. बघा, घटना समितीची इतर काही कार्य होते ती बघूया आता. मे 1949 घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. 22 जुलै 1947 घटना समितीने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला. या राष्ट्रध्वजाचं जे डिझाईन होतं ते आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलं होतं. बघा, मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढील घटना समितीने पुढीलपैकी कोणत्या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला, तर उत्तर येईल तुमचं 22 जुलै 1947ला. त्याचं डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलं आणि ते आंध्र प्रदेशचे होते. पुढे बघा, 24 जानेवारी 1950ला घटना समितीने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. ओके, तर या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकेल की पुढीलपैकी कोणत्या दिवशी घटना समितीने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले, तर 24 जानेवारी 1950. पुढे बघा, 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या घटना समितीच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत घटना समितीला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. आणि 24 जानेवारी 1950लाच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून नेमणूक करण्यात आली. ओके, तर या ठिकाणी प्रश्न कसा MCQ कसा फ्रेम होऊ शकतो बघा. एक 4 स्टेटमेंट दिले जातील तुम्हाला की मे 1949 घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. 22 जुलै 1947 घटना समितीने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला. 24 जानेवारी 1950 घटना समितीने राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले. आणि खाली असा प्रश्न विचारला जाईल की वरीलपैकी कोणते पर्याय चुकीचे असतील आणि त्याचे परत 4 सब पर्याय देतील, 1 2 3 4 बरोबर वगैरे असं. तर हे वरीलपैकी कोणतंही नाही हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. ओके, पुढे जाऊयात. बघा, आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्ष द्या. आता भारताची जी घटना समिती होती तर ही घटना समिती वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून कार्यरत होती. तर या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या त्या कोणकोणत्या होत्या तर त्या बघूयात. या घटना समितीच्या ज्या समित्या होत्या तर त्या 2 भागामध्ये विभागल्या होत्या. एक मुख्य समित्या आणि दुसऱ्या होत्या त्या दुय्यम समित्या. मुख्य समित्या प्रथम बघूयात आपण. बघा, या फॅक्च्युअल बाबी आहेत, या तुम्हाला पाठच करावं लागणार आहेत. बघा, पहिली मुख्य समिती बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी व वगळलेले क्षेत्र याबाबत सल्लागार समिती. याचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि याच्या काही उपसमित्या होत्या, त्यामध्ये बघा मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती HC मुखर्जी, ईशान्य सीमा, आदिवासी व आसाम वगळलेले व अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती गोपीनाथ बारडोली, आणि आसाम व्यतिरिक्त वगळलेले व अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती AV ठक्कर. तर या ज्या 4 समित्या आहेत या तुम्हाला जोड्या लावा यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर, त्यामुळे लक्षात ठेवा.
बघा, मुख्य समिती मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी व वगळलेले क्षेत्र या बाबतीत सल्लागार समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. तर हिच्या ज्या उपसमित्या होत्या त्यामध्ये मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी आणि ईशान्य सीमा, आदिवासी व आसाम वगळलेल्या व अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमितीचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोली आणि आसाम व्यतिरिक्त वगळलेले व अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती याचे अध्यक्ष होते ए.व्ही. ठक्कर. पुढची मुख्य समिती बघा, संघराज्य अधिकार समिती, हिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. संघराज्य घटना समिती, तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. प्रांतिक घटना समिती, तिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संस्थानांची वाटाघाटीच्या समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. ओके, बघा क्विक रिवाइज करूयात एकदा. मुख्य समित्या, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी व वगळलेले क्षेत्र या बाबतीत सल्लागार समिती हिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. या समितीच्या काही उपसमित्या होत्या. मूलभूत हक्क उपसमिती, तिचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती, तिचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. ईशान्य सीमा, आदिवासी व आसाम वगळलेले व अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती, तिचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोली. आसाम व्यतिरिक्त वगळलेले व अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती, तिचे अध्यक्ष होते ए.व्ही. ठक्कर. संघराज्य अधिकार समिती, तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. संघराज्य घटना समिती, तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. प्रांतिक घटना समिती, तिचे अध्यक्ष होते सरदार पटेल. मसुदा समिती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुकाणू समिती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कार्यपद्धती नियम समिती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संस्थानांशी वाटाघाटी समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. या काय होत्या तर मुख्य समित्या. आता दुय्यम समित्या बघा, वित्त व स्टाफ समिती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अधिकारपत्रे समिती, तिचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. गृह समितीचे अध्यक्ष होते पी. पट्टाभी सीतारामय्या. ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष होते के.एम. मुंशे. ध्वज समिती म्हणजे राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष होते जी.व्ही. मावळणकर. नागरिकत्वावरील तदर्थ समितीचे अध्यक्ष होते एस. वरदचारी आणि भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयक तज्ज्ञांचे समितीचे अध्यक्ष होते नलिनी रंजन सरकार. आता हे एस. वरदचारी आणि नलिनी रंजन सरकार हे दोघं पण आहे ना, तर हे घटना समितीचे सदस्य नव्हते, तरी पण या ठिकाणी ते या दोन समित्यांचे अध्यक्ष होते. ओके, तर आपण काय बघितलं की घटना समित्या ज्या वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून काम करत होती त्यांच्या दोन भागांमध्ये आपण विभागणी केली, एक मुख्य समित्या आणि दुसऱ्या दुय्यम समित्या. ओके, या तुम्हाला पाठच करावं लागणार आहेत. या समित्यांवरती भरपूरदा जोड्या लावांमध्ये किंवा चुकीचा पर्याय ओळखा यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे या पाठ करून ठेवा. हमखास प्रश्न विचारला जातो यावरती. पुढे जाऊयात. बघा, आता सर्वात महत्त्वाची मसुदा समिती बघा. ओके, मसुदा समितीची स्थापना कधी झाली तर 29 ऑगस्ट 1947. मग इथे प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली तर 29 ऑगस्ट 1947. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर या ठिकाणी तुमचा पर्याय काय असला पाहिजे 29 ऑगस्ट 1947. ओके, पुढे बघा. याचे सदस्य कोण कोण होते ते पाहूयात. एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुंशी, हे नाही आहे सॉरी, के.एम. मुंशी, सईद मोहम्मद सादुल्ला, एन. माधवराव आणि टी.टी. कृष्णम्माचारी. आता एन. माधवरावची सुरुवातीला ह्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते, मात्र
बी एल मित्तर आहेत ना, यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. तर डी पी खेतान 1948मध्ये निधन पावल्यानंतर त्यांच्या जागी टी टी कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, या ठिकाणी प्रश्न फ्रेम होऊ शकतो, त्यामुळे या दोन ठिकाणी जमलिंग होण्याचे चान्सेस आहेत. हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवा. एन माधवराव, बी एल मित्तर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी निवड करण्यात आली. तर टी टी कृष्णमाचारी यांची डी पी खेतान यांनी 1948मध्ये निधन झाल्याने त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. ओके, पुढे बघा. विविध समित्यांच्या तरतुदींचा विचार करून मसुदा समितीने भारताच्या घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948ला प्रकाशित केला. या मसुद्यात सुधारणा सुचवण्यासाठी भारतीय जनतेला 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आणि जनतेची मते, टीका व सूचना विचारात घेऊन ऑक्टोबर 1948मध्ये दुसरा मसुदा तयार करून प्रसिद्ध करण्यात आला. ओके, क्विक रिवाइज करूयात एकदा. बघा, मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या समितीचे सदस्य बघा, एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुंशी, सईद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी. एन माधवराव यांची बी एल मित्तर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी निवड झाली. तर टी टी कृष्णमाचारी हे डी पी खेतान 1948मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे बघा, विविध समित्यांच्या तरतुदींचा विचार करून मसुदा समितीने भारताच्या घटनेचा पहिला मसुदा तयार करून तो फेब्रुवारी 48मध्ये प्रकाशित केला आणि त्यावरती सुधारणा सुचवण्यासाठी भारतीय जनतेला 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आणि दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948मध्ये तयार करून प्रसिद्ध करण्यात आला. ओके, पुढे जाऊयात. बघा, भारतीय घटनेचा कायदा बघा आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला. कधी? 4 नोव्हेंबर 1948ला. आणि मसुद्याचे 3 वेळेस वाचन आणि चर्चेनंतर 26 नोव्हेंबर 1949ला मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला आणि सदस्य व अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. याच तारखेचा उल्लेख घटनेच्या सरनाम्यात असून या दिवशी घटना समितीने ही घटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. ओके, तर भारतीय घटनेच्या मसुद्याचाही अंमल म्हणजे स्वीकार कधी करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949. पुढे बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत घटनेत सरनामा, 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 भाग यांचा समावेश होता. ओके, मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत घटनेत पुढीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होता? मग त्या ठिकाणी पर्याय असतील अ सरनामा, ब 395 कलमे, क 8 परिशिष्टे आणि ड 22 भाग. आणि मग त्याचे परत सब पर्याय येतील. 1 अ ब बरोबर, 2 ब क बरोबर, 3 अ ब क बरोबर आणि 4 वरील सर्व बरोबर. मग वरील सर्व बरोबर हा पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल. पुढे बघा, पूर्ण घटना अधिनियमित केल्यानंतर सरनामा अधिनियमित करण्यात आला. असं का करण्यात आलं? तर सरनामा हा तुमच्या घटनेशी म्हणजे आपल्या घटनेशी सुसंगत असावा हे समजावे म्हणून या ठिकाणी पूर्ण घटना अधिनियमित केल्यानंतर सरनामा अधिनियमित करण्यात आला. आणि 24 जानेवारी 1950ला पुन्हा घटना समितीची सभा भरली आणि त्या दिवशी सदस्यांनी भारताच्या घटनेवरती स्वाक्षऱ्या केल्या. 284 सदस्यांनी. कधी? 24 जानेवारी 1950 रोजी. ओके, पुढे बघा, घटनेचा अंमल 26 नोव्हेंबर 1950 पासूनच अंमलात आलेल्या तरतुदी. बघा, म्हणजे भारतीय घटना जरी 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली असली तरी काही अशा तरतुदी होत्या ज्या की 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आल्या. तर अशा तरतुदी कोणकोणत्या होत्या त्या बघूयात आता. कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392, 393 मधील नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद, तात्पुरत्या व संक्रमणीय तरतुदी आणि लघु शीर्षके. ओके, मग या ठिकाणी असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की पुढीलपैकी
कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आल्या? तर मग त्या ठिकाणी अ नागरिकत्व असा पर्याय असेल, ब निवडणुका, 3 हंगामी संसद आणि 4 तात्पुरत्या व संक्रमणीय तरतुदी. आणि मग त्याचे परत 4 सब पर्यायामध्ये तुम्हाला पर्याय दिले जातील. अ बरोबर, 2 फक्त, अ ब बरोबर, 3 अ ब क बरोबर आणि 4 वरील सर्व बरोबर. तर तुम्हाला चौथ्या पर्यायासोबत जावं लागेल, वरील सर्व बरोबर. पुढे बघा, घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. तर ती कोणती? तर बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डिसेंबर 1929 मधील जे लाहोर अधिवेशन झालं होतं, तर या लाहोर अधिवेशनाच्या ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला होता. ओके, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हाच दिवस का निवडला? तर त्याची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती ती अशी की डिसेंबर 1929 मधील लाहोर अधिवेशन झालं होतं. तर या लाहोर अधिवेशनात एक ठराव पास करण्यात आला होता आणि या ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. तर त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस घटनेच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आला. आणि 26 जानेवारी हा घटनेच्या प्रारंभाचा दिवस जो होता तो प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. ओके, बघा क्विक रिवाइज करूयात एकदा. घटनेचा कायदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला. मसुद्याचे 3 वेळेस वाचन आणि चर्चेनंतर 26 नोव्हेंबर 1949ला मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला आणि सदस्य व अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. याच तारखेचा उल्लेख घटनेच्या सरनाम्यात असून या दिवशी घटना समितीने ही घटना अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत घटनेत सरनामा 395 कलमे, 8 परिशिष्टे व 22 भाग होते. पूर्ण घटना अधिनियमित केल्यानंतर सरनामा अधिनियमित केला. 24 जानेवारी 1950ला पुन्हा एकदा घटना समिती भरली व सदस्यांनी म्हणजे 284 सदस्यांनी भारताच्या घटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. घटनेचा अंमल बघा, 26 नोव्हेंबर 1949 पासूनच काही तरतुदी अंमलात आल्या. तर त्या कोणत्या कोणत्या? तर कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 मधील नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद, तात्पुरत्या व संक्रमणीय तरतुदी आणि लघुशीर्षक. घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. तर डिसेंबर 1929 मधील जे लाहोर अधिवेशन होतं त्यामध्ये एक ठराव पास करण्यात आला आणि या ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. 26 जानेवारी हा घटनेच्या प्रारंभाचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. ओके, पुढे जाऊयात. पुढे बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात आता. भारताची जी राज्यघटना होती त्या निर्मितीसाठी 64 लाख रुपये खर्च आला आणि घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. या ठिकाणी थोडासा घोळ होऊ शकतो तुमचा, कारण काही पुस्तकांमध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस असं दिलेलं आहे आणि आयोगाचा 2011 मध्ये एक प्रश्न विचारला होता, तर त्या ठिकाणी आयोगाने 17 दिवस हाच पर्याय दिलेला होता. त्यामुळे जसा पर्याय येईल तसं तुम्ही या ठिकाणी पर्याय निवडू शकता. हे 2 लक्षात ठेवा फक्त. 2 वर्ष 11 महिने आणि 17 आणि 18 दिवस. इथे थोडीशी जमलिंग आहे. एम लक्ष्मीकांतमध्ये 18 दिवस दिले. तर आयोगाने 2011 मध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना 17 दिवस असं दिलं होतं. या 2 बाबी लक्षात ठेवा. बघा, या कालावधीत घटना समितीचे 11 सत्रे झाली, पैकी 4 स्वातंत्र्यापूर्वी तर 7 स्वातंत्र्यानंतर. आणि हे जे 5वं सत्र होतं ना, तर ते 5वं सत्र मध्यरात्री भरलं. ओके, घटना समितीचं 5वं सत्र जे होतं ते मध्यरात्री भरलं. या 11 सत्रांदरम्यान घटना समितीने 166 दिवस काम केले, पैकी 114 दिवस घटनेच्या मसुद्यावर चर्चा झाली. घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास 60 देशांचा घटनांचा विचार केला. ओके, तर बघा या ठिकाणी असं MCQ फ्रेम होऊ शकतो की
विधान अ, घटनेच्या निर्मितीसाठी 64 लाख रुपये खर्च आला. विधान ब, घटना निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने आणि या ठिकाणी 45 दिवस कालावधी लागला, असा एक पर्याय आहे. आणि पर्याय क्रमांक क, की घटना समितीने 166 दिवस काम केले. ओके, तर मग या ठिकाणी परत सब पर्याय असतील. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब बरोबर, पर्याय क्रमांक 2 ब आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 3 अ आणि क बरोबर आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. तर या ठिकाणी अ आणि क बरोबर असेल. पर्याय क्रमांक जो ब मी सांगितला होता 2 वर्ष 11 महिने आणि काय 22-45 दिवस, तर तो चुकीचा आहे. ओके, पुढे बघा. घटना समितीवरील टीका बघा. घटना समितीवरील टीका करताना टीकाकार असं देखील म्हणतात की ही घटना समिती होती ती प्रातिनिधिक सभा नव्हती, त्यानंतर ती सार्वभौम सभा नव्हती आणि घटना समिती म्हणजे घटना निर्माण करण्यासाठी खूप मोठा कालावधी खर्च करण्यात आला. घटना समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होतं असं देखील म्हटलं जातं. वकील आणि राजकारण्यांचे वर्चस्व होतं असं देखील म्हटलं जातं आणि हिंदूंचे वर्चस्व होतं असं देखील म्हटलं जातं. ओके, बघा क्विक रिवाइज करूयात एकदा. घटनेच्या निर्मितीचा खर्च 64 लाख रुपये. घटना निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. या कालावधीत घटना समितीची 11 सत्रे झाली, त्यापैकी 4 स्वातंत्र्यापूर्वी व 7 स्वातंत्र्यानंतर. या 11 सत्रांदरम्यान घटना समितीने एकूण 166 दिवस काम केले. पैकी 114 दिवस घटनेच्या मसुद्यावर चर्चा झाली आणि घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास 60 देशांच्या घटनांचा विचार केला. आणि घटना समितीवरील टीका बघा. घटना समिती प्रातिनिधिक सभा नव्हती अशी देखील टीका केली जाते. त्यानंतर घटना समिती ही सार्वभौम सभा नव्हती अशी देखील टीका केली जाते. त्यानंतर घटना निर्माण करण्यासाठी खूप मोठा कालावधी लागला, म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. या उलट अमेरिकेची जी घटना होती ती फक्त केवळ 4 महिन्यात तयार करण्यात आली होती. आणि घटना समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होतं असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी वकील आणि राजकारण्यांचं वर्चस्व होतं असे देखील घटना समितीवर टीका केली जाते आणि हिंदूंचं वर्चस्व होतं असे देखील टीका केली जाते. ओके, पुढे जाऊयात. बघा, भारतीय राज्यघटनेसंबंधी काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या एकदा बघूयात. बघा, भारतीय घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आला. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. बघा, प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो या ठिकाणी, तर पुढीलपैकी कशाची घटना समितीची निशाणी म्हणून स्वीकृती करण्यात आली, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे हत्ती. पुढे बघा, HVR अय्यंगार घटना समितीचे सचिव होते. लक्षात ठेवा, घटना समितीचे सचिव कोण होते? HVR अय्यंगार. सर BN राव घटना समितीचे घटनात्मक सल्लागार, आपण आताच बघितलं. घटना समितीचे घटनात्मक किंवा संविधानिक सल्लागार कोण होते, तर सर BN राव. पुढे बघा, मसुदा बनविण्याचे जे प्रमुख जे होते ते SN मुखर्जी, म्हणजे चीफ ड्राफ्ट्समन. ओके, या ठिकाणी तुमचा घोळ होऊ शकतो. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील आणि चीफ ड्राफ्ट्समन म्हटलं तर SN मुखर्जी येतील. ओके, इथे घोळ होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढील पॉईंट बघूया. भारतीय घटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात आहे. त्यांनी ती इटॅलिक शैलीत हस्तलिखित करून ठेवली आहे. बघा, आपली जी मूळ भारतीय घटना आहे तर ती कुणी हस्तलिखित करून ठेवली आहे, तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी, इटॅलिक इंग्लिशमध्ये. आणि मूळ प्रतीला जे नक्षीकाम केलं आहे तर ते शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस, बिहोर मनोहर सिन्हा व इतर कलाकारांनी केले. आणि जो मूळ सरनामा होतो जो प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हस्तलिखित केला होता त्याला बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी नक्षीकाम करून आकर्षित बनविले. आणि हिंदीतील मूळ घटनेचं जे हस्तलिखित होतं ते वसंत किशन वैद्य यांनी बनविले, तर तिला आकर्षित बनविण्याचे काम नंदलाल बोस यांनी केले. ओके, या महत्त्वाच्या बाबी थोड्याशा लक्षात ठेवा. बघा, घटना समितीची क्विक रिवाइज करूयात एकदा. घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत केला.
HVR अय्यंगार घटना समितीचे सचिव, घटना समितीचे घटनात्मक सल्लागार BN राव, मसुदा बनविण्याचे प्रमुख म्हणजे चीफ ड्राफ्ट्समन SN मुखर्जी आणि भारतीय घटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात आहे. त्यांनी ती इटॅलिक शैलीत हस्तलिखित करून ठेवली आणि मूळ प्रतीला नक्षीकाम करण्याचं काम शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस, B.O.हर मनोहर सिन्हा व इतर कलाकारांनी केले. मूळ सरनामा जो प्रेम बिहारी नारायण रायजादांनी हस्तलिखित केला होता त्याला B.O.हर मनोहर सिन्हा यांनी नक्षीकाम करून आकर्षित बनविले आणि हिंदीतील जी मूळ घटनेचे हस्तलिखित होतं तिला वसंत किशन वैद्य यांनी हस्तलिखित बनवले आणि त्याला आकर्षित बनविण्याचं काम केलं नंदलाल बोस यांनी. ओके, बघा आता या टॉपिकवर आयोगाने कसे प्रश्न विचारलेत ते बघूयात. मी या ठिकाणी सर्व प्रश्न घेतले नाही आहेत कारण या टॉपिकवरती आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेत, त्यामुळं सर्व प्रश्न या ठिकाणी घेणं शक्य नव्हतं. व्हिडिओची लेंथ खूप वाढली असती, त्यामुळे काही एक 10 प्रश्न मी या ठिकाणी घेतोय, बाकी तुम्ही घरी सोडवू शकता. बघा पहिला प्रश्न, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 हा प्रश्न विचारला आहे की भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान अ, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. सार्वभौम असा शब्द आहे, सार्वभौम संस्था बनली. ओके, बरोबर आहे हा पर्याय. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. बरोबर आहे, हे पण आपण बघितलं आत्ताच. आणि जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असत. इथे ट्रॅप आहे बघा, हे बाजूला ठेवा थोड्या वेळासाठी. आणि पर्याय क्रमांक ड बघा, संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत झाली. ओके, हा पण पॉईंट आत्ताच आपण बघितला. हे विधान बरोबर आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोग इथे गोळ करू शकतो. संविधान जेव्हा आपली जी संविधान सभा किंवा घटना समिती होती ती विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळेस तिचे अध्यक्ष जे होते ते GV माळवणकर असत. GV माळवणकर असत. आणि ज्यावेळेस घटना समिती म्हणून भरत असे त्यावेळेस तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं क हा पर्याय चुकीचा ठरतो. मग बघा तुम्ही या ठिकाणी पर्यायाकडूनही जाऊ शकता. पर्याय क्रमांक 1 मध्ये क विधान आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील क विधान आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील क विधान आहे. मग क विधान नसणारा पर्याय कुठला आहे तर पर्याय क्रमांक 3. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पुढील प्रश्न बघूयात. बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 हा प्रश्न विचारलाय. एक मिनिट. ओके, 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली आणि 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ओके, तर कोणती बाब जुळत नाही असं म्हटलंय त्यांनी. तर या ठिकाणी चुकीचा पर्याय कोणता निघतो? पर्याय क्रमांक 1. 11 डिसेंबर नाही आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी आहे 13. ओके, 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि तो मान्य कधी झाला तर 22 जानेवारी 1947ला तो मान्य झाला आहे. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळं बरोबर उत्तर काय असेल तुमचं? पर्याय क्रमांक 1. बघा पुढे जाऊयात. पुढील प्रश्न बघूया. STI मेन्स 2019 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. अयोग्य कथन ओळखा. बघा जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. बरोबर आहे, आत्ताच बघितलं आपण. कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारे भारताच्या राज्यघटना कार्यान्वित झाली. हाही पर्याय बरोबर आहे, सुरुवातीला बघितलं आपण.
जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. ओके, हा पण पर्याय बरोबर आहे. आपण बघितलं महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हे दोघंजण घटना समितीचे सदस्य नव्हते. चौथा पर्याय बघा, भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीचे अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. तर हा चौथा पर्याय या ठिकाणी चुकीचा निघतो. त्यामुळे तुमचं बरोबर उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4. ओके, पुढील प्रश्न बघूयात. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारलाय. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? आत्ताच बघितलं आपण. नागरिकत्व बरोबर आहे. निवडणुका कलम 324 हा पण बरोबर आहे. तात्पुरती संसद हा देखील पर्याय बरोबर आहे. मूलभूत अधिकार हा बाजूला निघतो, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. बरोबर उत्तर काय असेल तुमचं पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क बरोबर. ओके, सोपा प्रश्न होता हा. पुढे जाऊयात. बघा पुढील प्रश्न, ASO मेन्स 2018 हा प्रश्न विचारलाय. भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा. समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली, बरोबर आहे. संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली, हे देखील बरोबर आहे. आत्ताच बघितलं आपण. प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली, हे पण बरोबर आहे. त्यामुळं तुमचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क बरोबर. अतिशय सोपा प्रश्न होता हा देखील. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. बघा, ASO मुख्य परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारलाय. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डॅश या दिवशी नियुक्ती करण्यात आली? तर 29 ऑगस्ट 1947, म्हणजे ज्या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली ती त्याच दिवशी. ओके, बरोबर पर्याय असेल तुमचा पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न होता हा. पुढे बघूयात. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये हा प्रश्न विचारलाय. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे म्हणजे चुकीचे आहे? बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला, अगदी बरोबर आहे. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला, अगदी बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता, हे देखील बरोबर आहे. पुढील पर्याय बघूया. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम व समाजवादी, इथे ट्रॅप आहे बघा. समाजवादी हा शब्द नंतर घटनेच्या सरनाम्यात टाकण्यात आलेला आहे. ओके, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचा ठरतो. तुमचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे उद्दिष्टांच्या ठरावात समाजवादी सुरुवातीला हा शब्द नव्हता. ओके, ते तुम्हाला माहिती 42व्या घटनादुरुस्तीनंतर टाकण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघूयात. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये हा प्रश्न विचारलाय. संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलंय? बघा, प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या, बरोबर आहे. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या, हे देखील बरोबर आहे. 1935च्या कायद्यानुसार जे प्रांतिक विधिमंडळे स्थापन झाली होती त्यांच्या सदस्यांद्वारे हे सदस्य निवडले जाणार होते अप्रत्यक्षरित्या. पुढील पर्याय बघूयात. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून आलेले होते, हे पण बरोबर आहे. म्हणजे शिक्षण आणि कर भरणाऱ्यांना जो काही मतदानाचा अधिकार दिला होता त्यांच्यानुसार हे सदस्य निवडून आलेले होते.
आणि चौथा पर्याय बघा, संस्थानांचे प्रतिनिधी अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. इथे ट्रॅप आहे. यांना निवडणुकीचं तत्त्वच नव्हतं. तर हे काय होते, संस्थानांचे जे प्रतिनिधी होते ते संस्थानांचे जे प्रमुख होते ते नामनिर्देशित करणार होते. ते काय करणार होते, नामनिर्देशित करणार होते. त्यामुळं निवडले जाणार होते हा पर्याय चुकीचा ठरतो. त्यामुळे तुमचा या ठिकाणी कुठला पर्याय बरोबर असणार, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूयात. बघा, एक्साइज SI पूर्वपरीक्षा 2017 हा प्रश्न विचारलाय. खालील विधाने विचारात घ्या. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. बरोबर आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 संपन्न झाली. बरोबर आहे, आपण बघितलंय. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. हा देखील पर्याय बरोबर आहे. हे तिन्ही पर्याय बरोबर ठरतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल. तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. ओके, पुढे जाऊयात. शेवटचा प्रश्न बघूयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 हा प्रश्न विचारलाय. खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ओके, चुकीचा आहे हा पर्याय. इथे 26 जानेवारी नाही तर 24 जानेवारी आहे. आणि मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. ओके, 395 कलमे बरोबर आहेत, पण 12 परिशिष्टे नव्हती, 8 होती आणि 8 परिशिष्टे होती आणि 22 भाग होते. ओके, त्यामुळे ही दोन्हीही पर्याय चुकीचे ठरतात. तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अ आणि ब दोन्ही चूक आहेत. ओके, तर अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया बघितली. त्यानंतर त्यावर आयोगाने विचारलेले काही प्रश्नांचा देखील आपण या ठिकाणी विचार केला. थांबूयात. धन्यवाद.